खालापूर तहसील कार्यालयात महसूल सप्ताह दिनानिमित्ताने आजपासून सुरुवात झाली असून शासनाने ज्या योजना राबविल्या आहेत तो संपूर्ण कार्यक्रम या काळात खालापूर तालुक्यात राबविला जाईल अशी माहिती खालापूर तहसीलदार अभय शिवाजीराव चव्हाण यांनी दिली। 1 ऑगस्ट राज्यात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो। महसूल विभागाकडून महसूल सप्ताह साजरा व्हावा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत। या सप्ताहात कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत याची माहिती पत्रकार परिषद घेऊन तहसीलदार अभय शिवाजीराव चव्हाण यांनी दिली। महसूल खात्यातर्फे 1 ऑगस्ट या दिवशी महसूल दिन साजरा केला जातो। महसूल दिन हा अगदी प्रातिनिधिक स्वरूपात, जसे की 31 जुलैला आमचं वर्ष संपतं, महसूली वर्ष संपतं आणि 1 ऑगस्टला नवीन वर्ष सुरू होतं। या महसूल दिनानिमित्त मागील वर्षभर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय तळमळीनं उत्कृष्टपणे काम केलेलं आहे लोकांकरिता, नागरिकांकरिता आणि खात्याकरिता, या विभागाकरिता, त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आज 1 ऑगस्ट रोजी सत्कार केला जातो। तसा सत्कार सोहळा माननीय आमदार महोदय कर्जत खालापूर यांच्यातर्फे कर्जत तहसीलदार कार्यालयामध्ये नुकताच सकाळी पार पडला। तो सत्कार सोहळा संपून आम्ही आज खालापूरला तहसील कार्यालयामध्ये आपण सगळे एकत्र जमलेले आहोत। महसूल दिनानिमित्त आज सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करणे आणि जो म्हणतो आपला एक रिलेशन, एक कॉर्डियल रिलेशन म्हणूया आपण त्याला, की ते मेंटेन करण्याच्या संदर्भाने आज सगळ्या पत्रकार बांधवांना बोलावणे हे अपेक्षित होतं। आणि विभागातर्फे, महसूल विभागातर्फे हा जो 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जो महसूल सप्ताह 2025 आपण साजरा करणार आहोत त्याची माहिती द्यावी, हेही त्याचा एक उद्देश होता। त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी। थोडक्यात माहिती जर द्यायची असेल तर मी सुरुवात करतो। प्रत्येक दिवशी आम्हाला काय करायचं आहे नागरिकांप्रती ती मी थोडक्यात आपल्याला सांगतो। मुळातच काय आहे की महसूल खातं जे आहे माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत निगडीत असलेलं खातं आहे। पॅरेंट डिपार्टमेंट आपण म्हणतो, पालक विभाग असं म्हणतो। सर्व विभागाची, तालुक्यातील असेल, जिल्ह्यातील असेल, विभागातील पालकत्वाची जिम्मेदारी महसूल खात्याकडे असते। आणि हे 7 दिवसच नाही किंवा हा कार्यालयीन वेळच नाही, तर 24/7 आपण 7 दिवसासाठी जरी सप्ताह म्हणत असलो तरी 24/7 महसूल खातं कार्यरत असतं। कधी ते समोर असतं, कधी ते पाठीमागे असतं। प्रत्येक विभागाच्या मागे जे बॅकअप असतं ते बऱ्याच वेळेस महसूल खात्याचं असतं। भले आम्ही रस्त्यावर नसतो, भले आम्ही फील्डवरती नसतो, परंतु निश्चितच त्यांना दिशा देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना सपोर्ट करणे या संबंधाने महसूल खाता ऑलवेज 24/7 कार्यरत असतं। तर महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आज 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे आणि महसूल महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे हा आजचा जो कार्यक्रम होता तो माननीय आमदार महोदयांच्या हस्ते आपण कर्जत येथे पार पाडलेला आहे। तिथे उत्कृष्ट कार्य करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार केला। आजचा दिवस हा सत्कारामध्येच आहे गेलेला आहे। बाकी आता कार्यालयीन कामकाज आम्ही सुरू केलेलं आहे। आता 2 ऑगस्ट रोजी जे काही आहे ते 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवरती सन 2011 पूर्वी रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी जी काही अतिक्रमण नियमाकुल करता येतील अशा कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याच्या संदर्भाने हा कार्यक्रम उद्या पार पाडायचा आहे। तो प्रांत महोदयांच्या हस्ते पार पडेल। जे काही नियमित करता येतात 2011च्या पूर्वीची जी काही अतिक्रमण आहेत शासकीय जमिनीवरची ती नियमित करणे, त्यांना पट्टे वाटप करणे हा विषय उद्या होईल। 3 ऑगस्टला आपल्या तालुक्यातील पानंद किंवा शिवरस्ते किंवा दोन्ही किंवा या व्यतिरिक्त पण जे काही रस्ते आहेत त्याची मोजणी करून आपण ते क्लिअर करायचे रस्ते, त्याच्यावरचं जे काही छोटं मोठं अतिक्रमण आहे ते काढायचं आणि ह्या रस्त्याच्या, पानंद रस्त्याच्या आणि शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे दोतर्फा आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे। तो कार्यक्रम 3 ऑगस्ट रोजी पार पडतोय। निश्चितच त्याच्यामध्ये तलाठ्यांकडनं आपण प्रत्येक तलाठ्यांकडनं आपण ती माहिती घेतली की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किती पानंद रस्ते, शिवरस्ते आहेत आणि किती आपल्याला मोकळे करता येतील उद्याच्या तारखेकरिता। बाकी तर मग त्यातली शेतकऱ्यांची भांडणं आहेत, अतिक्रमण आहे, ती निघत राहतील आणि मग ते पुढच्या काळामध्ये आपण करतच आहोत। परंतु सप्ताहाच्या निमित्ताने ती प्राधान्याने कुठले रस्ते आपल्याला करता येतील ते आम्ही करणार आहोत। 4 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रत्येक मंडळामध्ये दाखले वाटप असेल किंवा बाकीचे पंचायत विभाग आहे, आरोग्य विभाग आहे किंवा तुमचा याचा विभाग आदिवासी विभाग आहे किंवा इतर सगळे विभागांचे जे काही योजना आहेत ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भाने आपण 4 तारखेला आपण कार्यरत राहणार आहोत। प्रत्येक मंडळामध्ये त्यासाठी अभियान ठेवलेलं आहे। तिथे प्रत्येकांना आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे। शेतकरी येतील, नागरिक येतील, विद्यार्थी येतील, त्यांना दाखले देण्याचा कार्यक्रम, त्यांच्या त्या दाखल्याच्या फाईल भरून घेण्याचा कार्यक्रम 4 तारखेला होईल।
5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी अनुदानाचं वाटप आहे. आता यामध्ये डीबीटी न झालेले लाभार्थी म्हणजे बरेचसे लाभार्थ्यांचं काय असतं की ते अंथरुणावरती असतात, त्यांना उठता येत नाही, आजारी असतात, किंवा काही जे तुमचे जे आदिवासी आहेत त्यांच्या शिधापत्रिका आहेत परंतु त्यांच्या अंगठी उठत नाहीत, आधार कार्ड निघत नाही, त्यामुळे त्यांना ते धान्य देता येत नाही. हे सगळे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचायचं आहे आपल्याला आणि तिथे आपल्याला डीबीटीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. तो लाभ पोहोचवायचा किंवा ती प्रोसेस आधार कार्डाची मशीन नेऊन असेल किंवा यासाठी सर्व तलाठी आणि सगळी यंत्रणा त्यांच्या विशेष म्हणजे त्या गावामध्ये जाईल की घरी जाईल आणि ती पूर्ण मोहीम पार पाडेल. 6 ऑगस्ट रोजी जे काही आहे ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमाकुल करणे किंवा शासन जमा करणे. हा जो ही जी प्रक्रिया मोठी प्रक्रिया आहे परंतु 6 ऑगस्टला ही कंपायलेशन करणे आणि त्याची ती प्रोसेस करणे हा भाग 6 ऑगस्टला होईल. अतिक्रमण काढणे किंवा ते नियमाकुल करणे ही काही एक दिवसाची प्रक्रिया नाही परंतु निमित्ताने या सप्ताहाच्या निमित्ताने या दिवसाच्या निमित्ताने आम्ही ती प्रक्रिया सगळी कंपायलेशन करून एकत्रित करू, तो डेटा तयार करू आणि मग कुठलं नियमानुकूल करता येईल आणि कुठलं काढून टाकायचं ह्याचा तरी आपल्याला निर्णय तो आपल्याला 6 ऑगस्टला घेता येईल. 7 ऑगस्टला एम-सॅन्ड धोरणाचं एक विशेष धोरण शासनाने आता नव्यानं आणलेलं आहे. त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने ती काही नवीन मानकं आहेत, नवीन SOP आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या 7 तारखेला करायच्या. आपल्याकडे कुठे वाळू पट्टा नाही आहे किंवा कुठलं मोठं नदी प्रवाह नाही जिथे वाळू आहे, त्यामुळे एम-सॅन्ड धोरण हे आपल्या तालुक्यामध्ये विशेष लागू करायला लागेल. त्या पद्धतीने ते शासनाचे जे काही तरतुदी केलेल्या किंवा ज्या SOP आहेत त्या पद्धतीने आम्ही कामकाज ह्या 7 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. ओव्हरऑलच या 7 दिवसासाठी ही प्रक्रिया किंवा हा सप्ताह असा काही म्हणजे मर्यादित नसून पूर्ण वर्षाचे 365-366 दिवस हा चालू आहे आणि 24/7 आम्ही परत एकदा सांगतो आम्ही 24 तास कार्यरत आहोत. आपत्तीच्या काळात तर आहोतच आहोत पण इतर नियमित कामामध्ये सुद्धा इव्हन विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा ॲडमिशनचा दाखला असतो किंवा एखादा पेशंट दवाखान्यामध्ये असतो त्याला दाखला देण्याची वेळ येते, रेशन कार्ड देण्याची वेळ येते, अगदी आम्ही नियम बाजूला ठेवून तो क्षणामध्ये म्हणू आपण किंवा त्याच दिवशी तो दाखला किंवा ते रेशन कार्ड किंवा इतर जे काही असेल ती प्रक्रिया करण्याचा आम्ही ऑलवेज प्रयत्न करतो, नेहमी प्रयत्न करतो. त्यामुळं ह्या 7 दिवसामध्ये तर आम्ही ॲक्टिव्ह राहू. फक्त आपलं सहकार्य असं एवढीच विनंती, ह्या सगळ्या गोष्टींना प्रसिद्धी आपण द्यावी एवढीच आपल्याला विनंती.